माझे सद्गुरुदेव अनंत श्री विभूषित अखंड महायोगी सिद्धाचार्य श्रीनिवासजी शामराव काटकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। तसेच आदिशक्ती जगज्जननी रामवरदायिनी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी मनोमन नतमस्तक होऊन, त्याचबरोबर राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी वंदन करून माझा आजचा विषय समर्थ रामदासांची कुलदेवता श्री तुळजाभवानी या विषयाला मी सुरुवात करतो। तत्पूर्वी मोरया प्रकाशनतर्फे हे व्याख्यान संपन्न होत आहे। या मोरया प्रकाशनचे संचालक आदरणीय माझे ज्येष्ठ मित्र श्री दिलीपरावजी महाजन साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व श्रोते, समर्थ भक्त, या सर्वांना मी सादर प्रणाम करतो। बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला विषय, आता लवकरच नवरात्र सुरू होते। आजचा विषय समर्थ रामदासांची कुलदेवता, समर्थ रामदासांची शक्ती उपासना श्री तुळजाभवानी हा विषय। खरं वास्तविक पाहिलं तर हे माझं फार मोठं धाडस आहे। खरं तर माझी पात्रता काय की मी या विषयावर बोलणार, पण सद्गुरुदेवांच्या चरणी प्रणाम करून त्यांच्या चरणी निष्ठा ठेवून जे माझ्या बुद्धीमध्ये स्फुरेल, मी जे काही चिंतन केलं, मला जे विषयाचं आकलन झालं, ते विषय मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। समर्थ रामदासांची कुलदेवता तुळजाभवानी या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं, आता नवरात्र सुरू होत आहे, तर या नवरात्राचं महत्त्व काय आहे, या नवरात्र पर्व काळाचा इतिहास काय आहे, या नवरात्रामध्ये उपासना कशा प्रकारे केली जाते, त्याची फलश्रुती काय आहे, मला वाटतं आपण याचं थोडंसं चिंतन करूया। नवरात्र हा आपल्या या भारत वर्षामध्ये अनादी काळापासून साजरा होणारा हा आदिशक्तीचा महापर्व काळ आहे। ही आदिशक्ती जगतजननी तुळजाभवानी हिची उपासना या 9 दिवसामध्ये केली जाते। आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी पर्यंत आणि 9 रात्र ही आदिशक्तीची उपासना केली जाते। आता याच्या पाठीमागे इतिहास काय आहे, तर आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आश्विन शुद्ध नवमी पर्यंत या काळामध्ये अनादी काळापासून या दुर्गा देवीचे अवतार झालेले आहेत। कशासाठी? असुरांचा, दुष्ट दैत्यांचा, देवद्रोही, धर्मद्रोही, वेदद्रोही या असुरांचा संहार करण्यासाठी त्या आदिशक्तीचं अवतरण झालं या जगामध्ये, ते याच काळामध्ये झालेलं आहे। आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमी पर्यंत हा जो पर्व काळ आहे, हा पर्व काळ असुरांच्या संहाराचा पर्व काळ आहे। आणि असुरांच्या संहारासाठी आदिशक्ती जगन्माता अवतरली ती याच काळामध्ये। म्हणून अनादी काळापासून, फार प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे की या काळामध्ये दुर्गा देवीची, आदिशक्तीची उपासना केली जाते। महिषासूर, चुंडमुंड, मधुकैटभ, रक्तबीज, शुंभ निशुंभ, भंडासूर अशा अनेक असंख्य राक्षसांचा संहार त्या आदिशक्तीने याच काळामध्ये केलेला आहे। आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमी पर्यंतच्या काळामध्ये। म्हणून हा नवरात्र विशेष करून साजरा केला जातो। आदिशक्तीचे हे महापर्व काळ आहे। या काळामध्ये तिची उपासना करणं याला अत्यंत महत्त्व आहे। आता हा झाला याचा थोडक्यात इतिहास, याचं थोडक्यात याची पार्श्वभूमी। आता पुढचा प्रश्न आहे की नवरात्रीच का, तर 9 दिवस आणि 9 रात्री या आई जगदंबेनं त्या महिषासुराबरोबर, या दुष्ट दैत्याबरोबर संहार केला, तिने संघर्ष केला। या आई जगदंबा लढली 9 दिवस आणि 9 रात्र, न थकता, न कंटाळता। म्हणून या काळामध्ये नवरात्र उत्सव केला जातो। पहा, आसुरी शक्ती प्रबळ होते ते अंधारामध्ये। अंधार पडला,
की आसुरी शक्तीला खूप उत्तेजन मिळतं, आसुरी शक्ती प्रबळ होते अंधारामध्ये. चोर चोऱ्या करतात अंधारामध्ये, अंधारामध्ये वाईट कृत्य घडण्याचं प्रमाण अधिक असतं. अंधार हे तमोगुणाचं प्रतीक आहे आणि ही आदिशक्ती या तमोगुणामध्ये प्रवेश करून असुरांचा संहार करते. तर हे अहोरात्र चालत असलेलं काळ असल्यामुळे, काम असल्यामुळे 9 दिवस 9 रात्र असुरांचा संहार करण्याचं काम दिवस नाहीतर एरीवारी कुठलीही आध्यात्मिक उपासना ही शक्यतो संध्याकाळी करायची नाही असा एक शक्यतो असा एक दंडक आहे. परंतु नवरात्र पर्व काळ हा असा आहे की इथे मात्र रात्री उपासना करण्याचं महत्व आहे. म्हणून नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 रात्र देवीचा जागर केला जातो. आता याची फलश्रुती काय आहे किंवा ही उपासना कशी करायची, तर ही यथाशक्ती ज्याला आपल्या शक्तीनुसार आपल्या कुवतीनुसार या काळामध्ये देवीचं मंत्रजप करणे, होम हवन करणे किंवा आणखीन दान धर्म करणे, तपश्चर्या करणे, अशा अनेक प्रकाराने, काही पुरशरण आहे, पारायण आहे, अशा अनेक अंगाने देवीची उपासना केली जाते, घटस्थापना होते. मग हे सगळं आपल्या क्षमतेनुसार प्रत्येकाने करायचं आहे. कुमारी पूजनेचं महत्व आहे, सवाष्ण पूजनाचं महत्व आहे या काळामध्ये आणि हे सगळं आपल्या क्षमतेनुसार आहे. अनेक पटीने या काळामध्ये केलेल्या उपासनेचं फळ मिळतं असं आपणास धर्मग्रंथ धर्मशास्त्र सांगतात. फार विशेष महत्व आहे या काळामध्ये उपासनेचं. आता याची फलप्राप्ती काय आहे, तर सगळ्या संसारिक अडचणींपासून आपण मुक्त होतो. आपलं सगळं दुःख दैन्य दारिद्र्य नाहीसं होतं या काळामध्ये उपासना केल्यानं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण ह्या सगळा संसार ओलांडून मोक्षास पात्र होतो, मोक्ष प्राप्त होते, अशी याची अंतिम फलश्रुती आहे. असं हे महान व्रत आहे, अशी ही महान उपासना आहे, ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. आता याच्यातला पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की व्हॉट इज द कंडिशन, ही उपासना करण्याची अट काय, पात्रता कोणाकडे, कोणीही उपासना करावी. तर असं जाणकार सांगतात, असं शास्त्र सांगतं की उपासना कोणीही करावी. अगदी आबालवृद्धांनी, तरुणांनी, सर्वांनी, स्त्री पुरुष कुठल्याही जाती धर्माचे असतील, कुठल्याही देशकालामध्ये राहणारे असतील, तर कोणीही पूर्ण होतात, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि अंतिम मोक्ष प्राप्तीचा अधिकार प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो, संसार सागरातून मुक्त होतो. असं हे इतकं महान व्रत आहे आणि हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. आणि हे दुर्गादेवीचे अवतार जे झाले आतापर्यंत हे सगळे याच काळामध्ये झाले आहेत. ही फार महत्वाची एक बाब आहे. म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा पर्वकाळ साजरा केला जातो. बंधूंनो, हे लक्षात ठेवा. आता पुढे विषय असा आहे की आता ही आदिशक्ती जगन्माता तुळजाभवानी आणि समर्थ रामदास स्वामी यांचं नातं किंवा समर्थ रामदास स्वामींनी केलेली ही दुर्गादेवीची उपासना ही कशी आहे. आपण सगळे समर्थ भक्त आहोत आणि समर्थ रामदासांनी खूप साहित्य लिहिलं आपल्यास माहित आहे. आणि विशेष करून मी जिथं जिथं आज महाराष्ट्रामध्ये मला जाण्याचा योग येतो, समर्थ भक्तांशी मला मिसळण्याचा योग येतो, तर माझ्या असं लक्षात येतं की आम्हाला समर्थ म्हटले की एक सगळ्यात मुख्य ग्रंथ आहे दासबोध, त्यानंतर मनाचे श्लोक, करुणाष्टक आणि शेवटी कल्याणकरी रामराय. इथेच आम्ही येऊन थांबतो. याच्या पलीकडे आम्हाला समर्थ रामदासांची ओळख मुख्य करून नाहीये. आता आत्माराम वगैरे हे श्रेष्ठ ग्रंथ आहेत समर्थांनी लिहिलेले, असे गूढ ग्रंथ आहेत, पण याचा अभ्यास किती लोक करतात, फार थोडे. तर हे समर्थांचे हे जे वेगवेगळे पैलू आहेत समर्थ रामदासांचे, त्यांच्या जीवनचरित्राशी निगडीत, त्यांच्या उपासनेशी निगडीत, ते आपल्या समोर येणं महत्वाचं आहे. हे अतिशय नितांत आवश्यक आहे. समर्थ रामदासांची भवानी भक्ती, तुळजाभवानी भक्ती हा समर्थ चरित्रातला एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. बघा, समर्थ रामदासांनी जेवढी रामरायाची उपासना केली, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा किंवा बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. समर्थ रामदासांनी रामरायाला आपल्या मस्तकी धारण केलं, पण त्यांनी आपल्या हृदयामध्ये तुळजाभवानीला धारण केलं, हे आपणास माहीत असायला हवं.
आई तुळजाभवानीची उपासना जितकी त्यांनी रामाची उपासना केली तितकीच त्यांनी आई तुळजाभवानीची सुद्धा उपासना केली. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की काय कारण होतं समर्थांना तुळजाभवानीची उपासना करण्याचं? रामाची उपासना करून ते कृतकृत्य झालेले होतेच ना. रामाची उपासना करून त्यांना इष्टप्राप्ती झालेली होती ना, ते समाधानी झालेले होते ना. मग तुळजाभवानीची उपासना त्यांनी का केली? तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आई तुळजाभवानी ही त्यांची कुलदेवता आहे. समर्थ रामदासांची त्यांची ती इष्टदेवता पण आहे. आणि आई तुळजाभवानी आणि समर्थ रामदास स्वामी हे संपूर्ण जीवनभर आपणास एकत्रित पुढे गेलेले दिसतात. पहा, आपणास माहित आहे की समर्थ रामदासांनी अगदी वयाच्या 12व्या वर्षी ते विवाह मंडपातून त्यांनी धूम ठोकली. टाकळीला जाऊन 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि पुढे 12 वर्ष त्यांनी तीर्थाटन केलं. हे आपणास माहित आहे. आता त्यांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आई तुळजाभवानी कशी प्रकट होताना दिसते पहा. समर्थ रामदास स्वामींची भक्ती तुळजाभवानीविषयी आपणास ठाई ठाई कशी दिसते हे आता आपण येथून पुढे पाहूया. तर या तीर्थाटनाच्या काळामध्ये आपणास माहित आहे समर्थ रामदास स्वामींनी या भारतवर्षातील असंख्य तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते तुळजापूरलाही आले आणि तुळजापूर नगरीचं वर्णन करणारं त्यांनी एक सुंदर काव्य लिहिले. ते तुळजापूरला आवर्जून आले पहा. आई जगदंबेचं त्यांनी दर्शन घेतलं. सगळे तुळजापूर नगरी त्यांनी फिरून पाहिली आणि त्याला हे तुळजापूर कसं दिसलं तर ते म्हणतात धन्य तुळजापूर सुंदर, माता नांदे घरोघर, 33 कोटी सुरवर उभे असती त्या ठाया. या आई जगदंबेच्या दरबारामध्ये ते म्हणतात 33 कोटी देव उभे आहेत. धन्य तुळजापूर सुंदर, माता नांदे घरोघर, 33 कोटी सुरवर उभे असती त्या ठाया. यात्रा येतसे अपार, उदो बोलाचा गजर, अहो गोंधळ पोत निरंतर, चमत्कार पावती. येथे भक्तगण येतात, देवीचं दर्शन घेतात, देवीची उपासना करतात आणि त्यांना आई अंबाबाईचे अनुभव येतात. त्यांना साक्षात्कार घडतो, त्यांना प्रचिती मिळते. असं हे जागृत ठिकाण आहे. इथं आदिशक्ती साक्षात विराजमान आहे आणि त्याचा भक्तांना प्रत्यय येतो. माता नांदे घरोघर, यात्रा येतसे अपार, उदो बोलाचा गजर, गोंधळ पोत निरंतर, चमत्कार पावती. तेथे येता रामदास. आता इथे रामदास स्वामी आले तुळजापुरामध्ये. तेथे येता रामदास, रामचरणी दृढ विश्वास, अंतरी धरणी आस, राम ध्यान करीत असे. मग रामरूपी देवी झाली पहा, शिवशक्ती आकारेली. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मी देवीचं दर्शन घेतलं आणि मला त्या आई अंबाबाईनं तुळजाभवानीनं मला रामरूपामध्ये दर्शन दिलं. बघा किती मोठा अधिकार आहे समर्थ रामदास स्वामींचा. ते म्हणतात की मला आईनं कसं दर्शन दिलं? राम रूपामध्ये दर्शन दिले की तो राम आणि मी एकच आहे. अंतरी धरणी असं रामध्यान करीत असे, रामरूपी देवी झाली, शिवशक्ती आकारेली, नामे अंतरी निवाली, लक्ष पायी ठेवला. बघा किती मोठा समर्थ रामदास स्वामींचा अधिकार आहे. किती आई जगदंबेनं रामाचं रूप धारण केलं आणि त्यांना ते दर्शन दिलं. किती विलक्षण अधिकार आहे हा समर्थ रामदास स्वामींना आई तुळजाभवानीचा पहिला साक्षात्कार. पहा स्वामींची कुलदेवता तुळजाभवानी, त्यांची ही शक्ती उपासना, हा याचा प्रवास हा आपणास आता इथून पुढे दिसायला लागेल. कशा प्रकारे आई तुळजाभवानीने समर्थांवर कृपेचं छत्र धरलेलं आहे. कशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी आई तुळजाभवानीच्या उपासनेशी निगडीत झालेले आहे. खरं तर हे सगळ्या अभ्यासाचे विषय आहेत बंधू आणि भगिनी. आज अभ्यास संपत झालेला आहे. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आता असे संशोधक उरलेले नाहीये. आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर गेले आणि आपण सगळे पोरके झालो. आपला एक फार मोठा आधारवड गेला. एखादी शंका जर आली समजा समर्थ वाङ्मयांच्या संदर्भात, समर्थांसंदर्भात, तर कोणाला विचारायचा हा प्रश्न आहे. आज मला सुद्धा प्रश्न पडतो. हा विषय मांडण्यापूर्वी मी थोडं चिंतन करत होतो. मला काही शंका पडल्या होत्या. प्रश्न आला की आता विचारावं कोणाला? माणसं नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. आज एका दृष्टीनं महाराष्ट्र वैचारिक दृष्ट्या उजाड झालेला आहे. साहित्यकार संपले, अभ्यासक संपले, चिंतक संपले. फार वाईट काळ सगळीकडून आहे. पडझड आहे प्रचंड.
या काळामध्ये तुम्हा आम्हाला ही मशाल तेवती ठेवायची आहे, लक्षात ठेवा. असो तर समर्थ रामदास स्वामींना या ठिकाणी तुळजापूरला आई जगदंबेचं दर्शन त्यांनी घेतलं, देवीने त्यांना प्रत्यय दिला. आणि पुढे आपणास माहित आहे समर्थ रामदासांचं तीर्थाटन झालं. 12 वर्ष त्यांनी तीर्थाटन केलं, सहा भारत फिरून पाहिला, शेकडो मठांची स्थापना केली, शेकडो कार्यकर्ते गोळा केले, त्यांना दीक्षा दिली, अनुग्रह दिला, रामाची मंदिरं स्थापन केली, मारुतीरायाची मंदिरं स्थापन केली, ग्रंथरचना केली. आणि पुढे समर्थ रामदास स्वामी तीर्थाटन संपवून महाराष्ट्रामध्ये आले, कृष्णातीरी आले, कृष्णातीरी स्थिरावले. आपल्या कार्यासाठी त्यांनी ती भूमी निवडली, कारण तिथे हिंदवी स्वराज्याचं त्या ठिकाणी पुढे मुहूर्तमेढ रोवली जाणार होती हे त्यांच्या अंतर्दृष्टीला माहीत होतं, म्हणून त्यांनी तो परिसर निवडला. कृष्णा तटाकी, कृष्णेच्या काठी ते आलेले आणि तिथे त्यांनी चाफळचं राम मंदिर उभा केलं. आपणास माहित आहे कसं उभा केलं? अहो, त्यांना स्मशानाची भूमी मिळाली, त्यांना लोकांनी जमीन सुद्धा दिली नाही, स्मशान दिलं. समर्थ रामदास स्वामींनी माणसं गोळा करून ती सगळी भूमी स्वच्छ केली, काटे कुटे तिथले निवडून काढले, दगड धोंडे काढून जमीन स्वच्छ केली आणि आपल्या शिष्यांकरवी कारागीर गोळा करून आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. मंदिराचं बांधकाम होत आलं, मंदिराचं बांधकाम आकार घ्यायला लागलं. लोक विचारायला लागले, अहो मंदिर उभा राहते पण देव कुठं आहे? ज्यात तुम्ही रामाचं मंदिर उभारायचं म्हणताय, मूर्ती कुठे आहे? समर्थ रामदास स्वामी म्हणत होते की आपण ज्याचं मंदिर बांधतोय तो आपोआप येईल. पहा किती दृढनिष्ठा आहे, किती विश्वास आहे. आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. अरे म्हणून आम्ही रामदास, राम चरणी आमचा विश्वास. कोसळोनी पडो ही आकाश, आणिकांची वास न पाहू, जय जय रघुवीर समर्थ, असं म्हणणारे समर्थ रामदास स्वामी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता, रघुनायका मागणे हेची आता. इतका दृढ विश्वास समर्थ रामदास स्वामींचा, इतका निश्चय दृढ आहे. तो समर्थ म्हणतात, अहो आपण ज्याचं मंदिर बांधतोय ना तो आपोआप आपल्याकडे येईल, चिंता करू नका. आणि त्यांना एके दिवशी दृष्टांत झाला की मी अंगापूरच्या डोहामध्ये आहे. समर्थ रामदास आपल्या शिष्यांबरोबर गेले, त्यांनी डोहामध्ये उडी मारली आणि उडी मारली तर ते 2 मूर्ती त्यांना मिळाल्या. एक मूर्ती प्रभू रामाची आणि दुसरी मूर्ती आई तुळजाभवानीची. पहा, इज इट मिअर कोइन्सिडन्स? सांगा मला, हा काय केवळ योगायोग आहे का? हा नुसता अपघात आहे का? नाही. पहा, हे हेतुपूर्वक घडलेलं आहे. त्या शक्तीने समर्थ रामदास स्वामींना दाखला दिला, कारण समर्थ रामदास स्वामीची ती कुलदेवत आहे ना. समर्थ रामदास स्वामी तिची भक्ती करतात ना, उपासना करतात ना, मग ती आई जगदंबा समर्थांची साथ कशी सोडेल? नाही सोडणार, लक्षात ठेवा. आपण 1 पाऊल पुढे गेलो तर देव 10 पाऊल पुढे येतो. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, असं म्हटलेलं आहे. 2 मूर्त्या समर्थ रामदास स्वामींना मिळाले, एक मूर्ती रामाची आणि दुसरी आई तुळजाभवानीची. लक्षात ठेवा कसं आहे. पहा, दुसरा साक्षात्कार आहे समर्थ रामदास स्वामींना. समर्थ रामदास स्वामींची कुलदेवता श्री तुळजाभवानी. दिस इज द सेकंड प्रूफ. पहिला पुरावा आहे, तुळजापूरला आले, तिथे त्यांना दर्शन दिलं, साक्षात अनुभव दिला. दुसरा पुरावा, तुळजाभवानीची मूर्ती त्यांना मिळाली अंगापूरच्या डोहामध्ये, तुळजाभवानीची. त्या रामाच्या मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली चाफळला आणि तुळजाभवानीच्या मूर्तीची स्थापना पुढे समर्थ रामदास स्वामींनी केली सज्जनगडावर. पहा, खुर्साच्या बाजूलाच आपण प्रवेश करत असताना अंगलाई देवीचं मंदिर आहे. ती देवी तिथं स्थापित केली, अंगलाई देवीचं मंदिर म्हणतात त्याला. अंगलाई देवी म्हणून ती प्रसिद्ध पावलेली, ती तुळजाभवानी आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींना संपूर्ण आयुष्यभर तुळजाभवानीची उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे, आराधना करायची आहे. तर आई जगदंबेनं त्यांच्या मनीचा भाव ओळखून त्यांची सोय केलेली आहे. पहा हे कसं आहे. हे समर्थांच्या जीवनचरित्रातला हा एक फार मोठा अज्ञात दडलेला पैलू आहे. मी तर एका दृष्टीनं असं म्हणेन, क्षमा करा, की दिस इज रिसर्च वर्क ऑन द लाईफ ऑफ समर्थ रामदास स्वामी. My lecture, this lecture is nothing but you can assume this is presentation of research paper
हा एक प्रकारचा एक समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातला एक दडलेला पैलू उजेडात येण्याचं काम आहे हे नक्की समजा, की जो माहीत नाही. समर्थ रामदास स्वामींनी तीर्थाटनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या विविध देवतांवर कवन केलेले, आरत्या लिहिलेले, स्तोत्र लिहिलेले. सगळ्यात जास्त स्तोत्र कोणाची लिहिली सांगा बघू? समर्थ रामदास स्वामींचं इष्टदैवत आहे प्रभू श्रीराम, माहित आहे आपणास. मारुतीराय आहे. अनेक ठिकाणी ते गेले, जेजुरीला गेले, कोल्हापूरला गेले, काशीला गेले, मथुरेला गेले, वृंदावनला गेले. संपूर्ण भारतभर अगदी कन्याकुमारी, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळा भारत त्यांनी फिरून पाहिले, सगळे तीर्थ पाहिले, सगळ्या देवदेवतांची दर्शनं घेतली. काही ना काही स्तोत्र लिहिलेले, कवन केलेले, पण सगळ्यात जास्त स्तोत्र रचना समर्थ रामदास स्वामींनी आई तुळजाभवानीवर केलेली आहे. लक्षात ठेवा, रामापेक्षा जास्त स्तोत्र समर्थ रामदास स्वामींनी तुळजाभवानीवर लिहिलेले आहेत. जवळजवळ 40 स्तोत्र आज आपणास त्यांची उपलब्ध होतात. रामापेक्षा, मारुतीरायापेक्षा जास्त, आणि इतके अप्रतिम स्तोत्र आहेत. हा एक अभ्यासाचा विषय, हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय, एक स्वतंत्र चिंतनाचा विषय. आणि म्हणून अंगलाई देवीची स्थापना झाली, तुळजाभवानीची स्थापना झाली सज्जनगडावर. हा त्यांच्या जीवनातला हा पुढचा महत्वाचा पैलू आहे. आणि हे कार्य होत असताना समर्थ रामदास स्वामी देवमस्तकी धरावा, अवघा हरकल्लोळ करावा, हा सगळा हरकल्लोळ होत होता त्या परिसरामध्ये. सगळीकडे रामभक्तीचा प्रचार प्रसार होत होता, कथेचा प्रचार प्रसार होत होता. रामकथा ब्रह्मांड वेधून पैलाड न्यावी, हरिकथा करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने, असं म्हटलेलं आहे. हरिकथा करत होते, सगळं चाललेलं होतं. आणि त्या दरम्यान समर्थ रामदास स्वामींची शिवाजी महाराजांबरोबर भेट झालेली आहे. आणि पहिल्या भेटीमध्येच समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना अनुग्रह दिला, मंत्र दीक्षा दिली. तो मंत्र कुठला? तो मंत्र आहे तो देवीचा मंत्र आहे, आई जगदंबेचा मंत्र आहे, शक्ती उपासनेचा मंत्र आहे. श्री दुर्गे जय दुर्गे, जय जय दुर्गे, हा मंत्र दिलेला आहे. पहा, या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची कुलदेवता तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता तुळजाभवानी, या दोघांची कुलदेवता तुळजाभवानी. हा कसा योग आहे पहा. हा फार मोठा विलक्षण त्रिकोण आहे समर्थ चरित्रातला. समर्थ रामदास स्वामी, शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी, हा एक फार मोठा सुंदर त्रिकोण जुळून आलेला आहे. या दोघांची इष्टदेवता, ह्या दोघांची कुलदेवता तुळजाभवानी. आणि समर्थांनी आपल्या शिष्यांना बहुतांश करून रामाचे मंत्र दिलेले आहेत, परंतु छत्रपती शिवरायांना मात्र त्यांनी तुळजाभवानीचा मंत्र दिलेला आहे. कारण त्यांची ती कुलदेवता आहे, त्यांची ती इष्टदेवता आहे. शिवाजी महाराजांचं विशेष प्रेम, त्यांची विशेष भक्ती ही तुळजाभवानीवर आहे. आणि दोघांच्याही घराण्यामध्ये तुळजाभवानीची उपासना अनेक वर्षांपासून, अनादी काळापासून चालत आलेले हे इतिहासामध्ये याचे दाखले आहेत. आणि त्यांना श्री दुर्गे जय दुर्गे, जय जय दुर्गे या मंत्राची दीक्षा झालेली आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे दुर्गेचे एकनिष्ठ भक्त आहेत. त्यांचा जगदंब हा उठता बसता करायचा जप आहे. अखंड महाराज जप करतात, एरी वारी चालता उठता बसता अखंड ते देवीच्या ध्यानामध्ये असतात. जगदंब जगदंब जगदंब. आपल्या गळ्यामध्ये ते कवड्याची माळ घालतात. शिवाजी महाराज स्वतःला देवीचे भोपे म्हणून घेतात. हे मी माझ्या मनाचं तुम्हाला काही सांगत नाही, लक्षात ठेवा. मी जे तुम्हाला सांगतो हे सगळं अभ्यासपूर्वक सांगतो. माझ्या मनाचा मी एकही शब्द सांगणार नाही, कारण समर्थांचीच आज्ञा आहे. अभ्यास आहे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रकटोनी नसावे. हे बरे नाही, आम्हाला नासायची सवय नाही. लक्षात ठेवा, मनाच्या काही गोष्टी बोलणार नाही. आय विल टॉक विथ प्रूफ. लक्षात ठेवा, सगळ्या ग्रंथांमध्ये साहित्यामध्ये जसे दाखले. आणि जगदंब 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 हा त्यांचा नित्य जपाचा, उठता बसता जपाचा मंत्र आहे. त्यांच्या कमरेला जी तलवार आहे त्या तलवारीचं नावच छत्रपती शिवरायांनी ठेवले भवानी तलवार. म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये भवानी, मुखामध्ये भवानी, कमरेला भवानीनं व्यापलेलं आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना आता मंत्रदीक्षा तर झाली, मग पुढे वेळोवेळी या दोघांचे संबंध वाढायला लागले, भेटीगाठी वाढायला लागले त्यांच्या जीवनामध्ये.
समर्थ रामदास शिवाजी महाराज यांचे संबंध पुढे सातत्याने यायला लागले, आध्यात्मिक चर्चा व्हायला लागल्या. समर्थ रामदास स्वामी त्यांना आध्यात्मिक वेळोवेळी मार्गदर्शन करायला लागले. हे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे, लक्षात ठेवा. हे व्यावहारिक संबंध नाहीये, हे अलौकिक संबंध आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जो काही या विषयाला धरून अनावश्यक चर्चा होते ती अतिशय दुर्दैवी आहे, लक्षात ठेवा. आम्हाला त्यातलं सार कळत नाही, रहस्य कळत नाही, आम्ही दुर्दैवी आहोत. मनाची पाठी कोरी करून या विषयाकडे बघणं आवश्यक आहे. एक शास्त्रधर्म नावाचे एक पत्र समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना लिहिलेले, अनेक पत्र लिहिलेले, ती छापून सुनील दादा चिंचोळकरांनी प्रकाशित केलेले एक शास्त्रधर्म नावाचं एक पत्र आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, देवद्रोही तितुके कुत्ते मारोदी घालावे पडते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही. देव मस्तकी धरावा, बडवावा किंवा बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाची करणे. अहो तुळजावराचे निगुणे रामे रावण मारिला. काय म्हणतात समर्थ रामदास स्वामी त्या पत्रामध्ये? ते म्हणतात, तुळजावराचे निगुणे रामे रावण मारिला. की राजे लक्षात ठेवा, या आई तुळजा भवानीनं रामाला वर दिला म्हणून ती रामवरदायिनी आहे. आणि रामाने रावणाचा जो वध केला तो केवळ आणि केवळ आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता. तुळजाभवानीची शक्ती रामरायाच्या पाठीशी होती म्हणून हे रामाला शक्य झालं. जर प्रभू रामचंद्राकडे ही जर शक्ती नसती तर रावणाचा पराभव करणं अशक्य होतं, लक्षात ठेवा. आणि या तुळजाभवानीचा वर आहे रामाला. आपणास माहित आहे, आपणास इतिहास माहित आहे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र नंतर रानावनामध्ये सगळीकडे भटकत होते, शोक करत होते, झाडांना मिठ्या मारत होते, दगडांना मिठ्या मारत होते, पशु पक्ष्यांना विचारित होते की माझी सीता कुठे आहे, रडायला लागले होते. त्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यासाठी माता पार्वती सीतेचं रूप घेऊन आली आणि त्यांना विचारायला लागले की तू का रडतोयस? प्रभू रामचंद्राने ओळखलं आणि ते म्हणाले, तू का आई इथे, तू का आई, ती झाली तू काही. ते म्हणाले, ए माई, ती झाली ए माई. ए माई तू का इथे, ए माई म्हणून ए माई तू का इथे, याच्यापासून तू काही. ए माई म्हणजे तुळजाभवानी, तू काही म्हणजे तुळजाभवानीच, लक्षात ठेवा. रामाने तिला ओळखलं आणि ही तुळजाभवानी आई जगदंबा प्रसन्न झाली आणि तिने रामाला वर दिला. रामाने प्रार्थना केली तिची रामरायाने, त्यांनी हकीकत सांगितली आणि त्यांनी प्रार्थना केली रामाने की मला सीतेचा शोध घ्यावायचा आहे. प्रार्थना केल्यानंतर आई तुळजाभवानीने आशीर्वाद दिला प्रभू रामचंद्रांना की सीतेचा शोध लागेल आणि तू रावणाचं पारिपत्य करशील. आणि हे वर दिला म्हणून ती झाली रामवरदायिनी. तिचे एक नाव रामवरदायिनी. तुम्ही जर तुळजापूरला याल तर या ठिकाणी अंबाबाईचं एक मंदिर आहे आमच्या तुळजापूरमध्ये. त्या मंदिराला रामवरदायिनी मंदिर म्हणतात, त्या देवीला रामवरदायिनी म्हणतात. अशी इतरत्रही मंदिरं आहेत रामवरदायिनीची. तर ती रामाला तिनं वर दिला आणि म्हणून समर्थ आठवण करून देतात शिवाजी महाराजांना की विवेक विचार सावधपणे, तुम्ही सावध राहा, दीर्घ प्रयत्न केलाची करणे, प्रयत्न करा, दीर्घ प्रयत्न करा, न थकता प्रयत्न करा. आणि तुळजावराचे निगुणे रामे रावण मारिला. तुळजाभवानीच्या आशीर्वादामुळे, तिच्या शक्तीमुळे रामाने रावणाचा वध केला. अहो ही तुळजाभवानी प्रसिद्ध रामवरदायिनी, रामदास ध्यातो म्हणे इदम निमित्त. मी का बरं तिची उपासना करतो? समर्थ रामदास स्वामी आपल्या उपासनेचे या ठिकाणी सिक्रेट सांगतायत, रहस्य सांगतायत. मी तुळजाभवानीची उपासना का करतो हे लक्षात ठेवा, फार महत्वाचा मुद्दा आहे. काय कारण आहे समर्थ रामदास स्वामी तुळजाभवानीची उपासना करतात, तिची आराधना करतात? तर ते म्हणतात की अहो ही तुळजाभवानी प्रसिद्ध रामवरदायिनी, रामदास ध्यातो म्हणे इदम निमित्त. मी या कारणामुळे उपासना करतो. ते कोणतं कारण आहे? तर रामाने रावणाचा वध केला आणि आज या समाजामध्ये, या भारत देशामध्ये सगळीकडे आजही रावण माजलेले आहे, आसुरी शक्ती माजलेली आहे, आसुरी शक्ती प्रबळ झालेली आहे.
आणि मला आजच्या वर्तमानातल्या रावणाचा नाश करायचा आहे. बघा, आणि या कारणामुळे आणि ते आई तुळजाभवानीच्या उपासनेशिवाय तिच्या सहाय्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून रामदास ध्यातो म्हणे इदम निमित्त, हे त्यांच्या उपासनेचे या ठिकाणी प्रयोजन आहे. बघा, असुरांचा संहार व्हावायचा असेल तर तुळजाभवानीची उपासना करावी लागते. याचं कारण असं आहे की ही तुळजाभवानी ही युद्ध देवता आहे. प्रत्येक देवतेचं एक वैशिष्ट्य आहे. तुळजाभवानीचं महत्वाचं वैशिष्ट्य, इम्पॉर्टंट फीचर ज्याला आपण म्हणू, ते महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं तर ही युद्ध देवता आहे. फायटर डिटी आहे, युद्धोत्सुक देवता आहे. युद्ध करायला आवडतं, भांडाभांडी करायला आवडते, मारामारी करायला आवडते. म्हणून आपण तुळजाभवानीची मूर्ती तुळजापूरला आल्यानंतर आपण पहा, प्रत्यक्ष मूळ मूर्ती पहा, ती अष्टभुज आहे आणि तिच्या 8 हातामध्ये हत्यार आहेत. आज आमच्या हिंदू समाजाचं इतकं दुर्दैव आहे की आज आम्ही गप्पा मारतो, युद्ध नको, आम्हाला युद्ध नको. लक्षात ठेवा, पण भले तुम्हाला युद्ध नको असेल, पण युद्ध तुमच्या दारात येतं, युद्ध तुमच्या बोकांडी बसतं, तुमच्यावर युद्ध लादलं जातं, युद्ध तुमच्या घरात शिरतं. अशा वेळेस तुम्ही काय करणार? म्हणून युद्ध हे कधी कधी अटळ सत्य असतं. त्या युद्धाला सावरत जावं लागतं. ज्यावेळेस आसुरी शक्ती प्रबळ होते, त्यावेळेस तिचा नायनाट करावायचा असेल आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित करावायचं असेल तर आसुरी शक्तीचा समूळ नाश व्हावा लागतो आणि युद्ध करावं लागतं. रक्तपात अटळ असतो आणि म्हणून देवता ह्या सशस्त्र आहेत, शस्त्र सज्ज आहेत. भले तुम्ही युद्ध नको म्हणत असाल, तुम्हाला युद्ध नको असेल, तुम्ही कापले जा, तुम्ही मारले जा, तुम्ही नष्ट व्हा. आणि हा इतिहास हेच सांगतो, ज्यांनी ज्यांनी युद्धापासून पळ काढला ते नष्ट झालेले. एकेकाळी इराणमध्ये पहा, सगळे हिंदू संस्कृतीचे लोक होते, अग्निपूजक लोक होते. आणि हे म्लेंच आले, त्यांनी त्यांना मारलं, हाकललं, हे लढू शकले नाही, ते पळून गेले. का? ते लढू शकले नाही. तर ज्यांना लढायचं माहित नाही ते नष्ट होतात. म्हणून लढलं पाहिजे, धर्मासाठी मरावे, मरोद्या उठ्यांशी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. तुळजाभवानी कशी आहे? ती अष्टभुज आहे. तिच्या 8 हातामध्ये हत्यार आहेत, शस्त्र आहेत. लक्षात ठेवा, धनुष्य आहे एका हातामध्ये, बाण आहे, अंकुश आहे, पाश आहे, गदा आहे, त्रिशूळ आहे. तो त्रिशूळ आपल्या हाताने तिने राक्षसाच्या त्या महिषासुराच्या छातीमध्ये खुपसलेला आहे. एका हाताने त्या राक्षसाचे केस पकडलेले आहे. ती सिंहवाहिनी आहे. एक पाय त्या राक्षसाच्या प्रेतावर, त्याच्या शरीरावर दिलेला आहे. तो राक्षस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. अशी ही उग्र रूपातली अंबाबाई आहे. लक्षात ठेवा. बघा, हे त्या अंबाबाईचं स्वरूप आहे. ती युद्ध देवता आहे, ती क्षात्रवीरांची देवता आहे, ती पराक्रमाची देवता आहे. आणि हे दैवत समर्थ रामदास स्वामींना आवडतं. कोदंडधारी राम आवडतो आणि ही क्षात्र देवता, युद्ध देवता आई तुळजाभवानी आवडते. कारण समाजाची धारणा होत नाही, धर्माचं रक्षण होत नाही, हा सिद्धांत आहे. आणि ही अशी ही आई तुळजाभवानी, लक्षात ठेवा. आणखी तिचं स्वरूप कसं आहे? तिच्या मूळ मूर्तीकडे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुळजाभवानी कशी आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, चंद्रहार आहे गळ्यामध्ये, तिच्या बाजूला बाजूबंद आहे, कमरेला कमरपट्टा आहे, पायामध्ये पैंजण आहे, तोडे, असे वेगवेगळे अलंकार धारण केलेले आहेत. पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या 8 हातामध्ये शस्त्र आहेत, हत्यार आहेत. त्या तुळजाभवानी मूर्तीवर एका बाजूला मार्कंडेय ऋषी आहेत, पुराण सांगायला लागलेले आहेत, सिंह आहे, आणि एका बाजूला सती अनुभूती उलट टांगून घेऊन तप करायला लागलेले. अशी ती आई तुळजाभवानी. हिची आराधना समर्थ रामदास स्वामी करतात आणि ते छत्रपती शिवरायांना म्हणतात, म्लेंछ दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. लक्षात ठेवा, सावधानता हा समर्थ चरित्राचा प्राण आहे. बरोबर आहे का? माणसानं नेहमी सावध असलं पाहिजे, शक्तिमान असा,
पण तुम्ही जर बेसावध असाल तर तुम्ही नष्ट व्हाल. म्हणून सावध असलं पाहिजे हे समर्थ रामदास स्वामी सांगतात. आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आम्ही ढोल बडवतो, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं पण तुम्ही सावध झालात का? स्वातंत्र्य मिळालं तुम्ही बेसावध राहिलात. म्हणून आपण बघतो की गेल्या 70 वर्षामध्ये सतत आपला देश सीमेवर पेटताय, अतिरेकी आतमध्ये घुसताय, हिंसा होते, अनेक लढाया आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तर आम्ही बेसावध राहिलो. 1962 भारत चीन युद्धामध्ये चीननं आपल्यावर आक्रमण केलं, आम्ही शांततेची कबुतरं उडवत होतो. हिंदी चिनी भाई भाईचे त्यावेळेचे राज्यकर्ते मोठ्या गप्पा मारत होते, नाही म्हणे चीन आमच्यावर आक्रमण करणारच नाही, आम्ही शांततावादी आहोत. असं आहे का? केलं आक्रमण, तुम्ही बेसावध होता. आज ऑफिशियल रेकॉर्ड आहे, जवळजवळ 40,000 चौरस किलोमीटर भूमी चीनच्या ताब्यात आहे. अजून लक्षात ठेवा, काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. कशामुळे? आम्ही बेसावध राहिलो. स्वातंत्र्य मिळवून उपयोगाचं नाहीये. स्वातंत्र्य टिकवायचं असेल, त्याचं रक्षण करावायचं असेल तर तुम्ही सावध असलं पाहिजे. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, विलेंच्या दुर्जन उदंड भोवताळ दिसाजे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. सावधान असावे. दासबोधामध्ये दशक 18 समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नावाचा जो समास आहे ना, त्याच्यामध्ये हे उभे आहे. दासबोधामध्ये तुळजाभवानीचा उल्लेख आहे. समर्थ रामदास स्वामींनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं ना, ते दासबोधामध्ये एक दशक म्हणून समर्थ रामदास स्वामींनी समाविष्ट केलेलं आहे. ते पुढे म्हणतात शिवरायांना, अफजल खान वधापूर्वीचं हे पत्र आहे. पहा, मिळेंचे दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. बरे, ईश्वर आहे स्वाभिमानी विशेष तुळजाभवानी, हा दासबोधातला उल्लेख आहे. दासबोधामध्ये तुळजाभवानीचा उल्लेख आलेला आहे. या ठिकाणी विशेष तुळजाभवानी, परंतु विचार पाहून कार्य करणे. ते म्हणतात, आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका, विचार करून पावलं टाका, तुम्हाला नक्की यश मिळेल. तर अशी ही आई तुळजाभवानी युद्धाला उत्सुक असलेली, युद्धाला उन्मुख असणारी, युद्धाला तत्पर असणारी, क्षात्रवीरांची देवता, क्षात्रदेवता समर्थ रामदास स्वामींना अत्यंत प्रिय आहे. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी तिची उपासना केलेली आहे, तिला आपल्या हृदयामध्ये सामावलेलं आहे. आणि ही आई तुळजाभवानी कशी आहे? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन, वाचविले भक्तासी त्वरित येऊन, म्हणती त्वरित तीयसी भक्तजन तीच तुळजाभवानी हो. ही तुळजाभवानी कशी आहे? भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येते. दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन, वाचविले भक्तांशी त्वरित येऊन, ती भक्ताच्या रक्षणासाठी त्वरित धावून येते. म्हणून तिचं नाव आहे त्वरिता देवी. धावून येते. आता मला सांगा, आपणास लवकर प्रसन्न होणारा देव पाहिजे का उशिरा प्रसन्न होणारा देव पाहिजे? साधा प्रश्न आहे. मला वाटतं प्रत्येक जण याचं उत्तर हेच देईल की आम्हाला लवकर प्रसन्न होणारा देव पाहिजे. मग तुम्हाला जर लवकर प्रसन्न होणारा देव हवा असेल तर आई तुळजाभवानीशिवाय दुसरं कोण आहे? याचं कारण आहे, ती लवकर प्रसन्न का होते? आता पुढचा प्रश्न आहे, ती लवकर प्रसन्न का होते? अहो, ती आई आहे ना. ही कोण आहे? आई तुळजाभवानी ही कोण आहे? ही आई आहे. सकल ब्रह्मांडाची जननी आहे. प्रत्येक प्राणीमात्राची, प्रत्येक जीवजंतूची ती आई आहे. लवकर प्रसन्न कोण होतं? आपल्याला घरात सुद्धा अनुभव येतो. वडील लवकर प्रसन्न होतात का आई लवकर प्रसन्न होते? कोण लवकर प्रसन्न होतात? आई लवकर प्रसन्न होते. वडील, अनुभव तर आपला सर्वांचा असाच आहे की वडील उशिरा प्रसन्न होतात, जरा कठोर असतात. आपण पैसे मागितले, काय करायचे बघू नंतर, आई पटकन देईल. आई लवकर प्रसन्न होते. जास्त प्रेम मुलांवर आईच करते. लक्षात ठेवा, वडिलांना वडील प्रेम करतात पण आई इतकं करतात का? नाही. मुलाचं पालन पोषण करण्यामध्ये आई तत्पर असते. तिचं सगळं लक्ष आपल्या मुलांकडे असतं. आणि म्हणून ही आई तुळजाभवानी ही त्वरिता देवी आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन, वाचविले भक्ताशी त्वरित येऊन, म्हणती त्वरिता तीयसी भक्तजन. अहो, तीच तुळजाभवानी हो. पहा, त्वरिता देवीपासून तुळजाभवानी अशी हिची उपपत्ती आहे.
मग आता हे जर असं जर आहे, ती लवकर प्रसन्न होणार आहे, मग ती प्रसन्न झाली, महाराजांवर प्रसन्न झाली आणि लवकर प्रसन्न झाली हे लक्षात ठेवा. तिने वेळ घेतलेला नाहीये. वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ती मार्गदर्शन करते. आज आम्हाला जे शिवचरित्र शिकवलं जातं, एक दुर्दैवाची गोष्ट आहे की या शिवचरित्रामधून तुळजाभवानी आजकाल वगळली जाते. आज आम्ही ज्या घोषणा देतो, खरी घोषणा किंवा समर्पक घोषणा, जय भवानी जय शिवाजी, ही खरी घोषणा आहे, लक्षात ठेवा. पण या घोषणेची आजकाल मोडतोड केली चाललेली आहे, भवानी बाजूला हटवली चाललेली आहे. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पुढच्या पिढीला दिशाहीन बनवण्याचं काम चालू आहे. जय भवानी जय शिवाजी हा मंत्र आहे, कारण ती छत्रपती शिवरायांची अधिष्ठात्री देवता आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील यांचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान असल्याशिवाय चळवळ यशस्वी होत नाही, चळवळ कडेला जात नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून जगामध्ये जी जी महान आणि उदात्त कामं हाती घेतली गेली महापुरुषांकडून, त्यांच्या कार्याला अधिष्ठान ईश्वराचं अधिष्ठान, परमार्थाचं अधिष्ठान आहे, देवाधर्माचं अधिष्ठान आहे. आणि छत्रपती स्वराज्य उभारणीच्या कार्याला आई तुळजाभवानीचं अधिष्ठान आहे. म्हणून पहा, ते प्रत्येक वेळेस म्हणतात, श्रींवर भार घातलेला आहे, जगदंबेवर भार घातलेला आहे, ती करेल ते खरं. तुम्ही शिवचरित्र डोकावून पहा, ठाई ठाई आई जगदंबेने शिवरायांना हात दिलेला आहे, ठाई ठाई आई जगदंबेने शिवरायांना मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. अफजल खान वधाचा प्रसंग आपणास माहिती आहे. अफजल खान चालून आला हिंदवी स्वराज्यावर. अहो, जर दोघांच्या शरीर बळाची तुलना केली आपण, शिवाजी महाराज एकीकडे आणि एकीकडे अफजल खान, तर हु इज फिजिकली स्ट्रॉंग? शरीर बळाच्या दृष्टीनं अफजल खानासमोर शिवाजी महाराज पासंगालाही लागत नाही. इतका अफजल खान शक्तिमान आहे, शक्तिशाली आहे. शरीराने तो एखाद्या धिपाड बलदंड बलवान आहे. महाराजांना त्याने सहज तो घेऊन गेला असता. येताना प्रतिज्ञाच करून आला होता, जातो आणि शिवाजीला कैद करून आणतो, जिवंत किंवा मृत. आणि नक्की तसं झालं असतं, लक्षात ठेवा. पण आई जगदंबेने छत्रपती शिवरायांना शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, सावधपणा दिला, तेज दिलं. शिवरायांना साक्षात्कार झाला. आई तुळजाभवानीनं त्यांना दृष्टांत दिला आणि ती म्हणते, आता मी तुझ्या तलवारीमध्ये, मी तुझ्या तलवार होऊन राहिलेली आहे. आणि असं म्हणतात की आई तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना तलवार दिली. आता काही लोकांना शंका घेण्याची सवय असते, ते म्हणतात खरंच तलवार दिली का? हो, दिली असेल, खरोखर तलवार दिली असेल. पण तलवार दिली याचा दुसरा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की शक्ती दिली, सामर्थ्य दिलं. हे लक्षात ठेवा. काजू बदाम खाऊन शरीर बलिष्ठ होतं, पण सामर्थ्य येतं अशातला भाग नाही. शारीरिक बळ वेगळं आणि सामर्थ्य तेज ही गोष्ट वेगळीच आहे. छत्रपती शिवरायांकडे जे मानसिक धैर्य होतं, जे तेज होतं, जे साहस होतं, त्याचा सोर्स, त्याचं उगमाचं ठिकाण हे आई तुळजाभवानी. तिचं स्मरण करत शिवाजी महाराज गेलेले. आईचा साक्षात्कार झाल्यामुळे महाराजांना धैर्य आलं. त्याने अगोदर डिक्लेअर करून टाकलं की मी आता अफजल खानास मारून गर्दीस मिळवतो, आम्हास श्री प्रसन्न झालं नाही. लक्षात ठेवा. आणि महाराज अफजल खानाला सामोरे गेले ना, अफजल खानाचं पारिपत्य झालं हे आपणास माहित आहे. हे आई तुळजाभवानीच्या आशीर्वादामुळे, तिच्या कृपेमुळे झालं. अशी अनेक उदाहरणं शिवचरित्रामध्ये. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये, सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये महाराज अडकलेले आहेत. हजारो सैनिकांनी वेढा घातलेला आहे, मुंगी सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. आईचा दृष्टांत झाला. जगदंबेने महाराजांना दृष्टांत दिला आणि सांगितलं, निष्ठून जा, मी तुला रस्ता देते. पहा, पुरंदरच्या वेढ्यामध्ये निर्धाराजे जयसिंग आलेला आहे आणि तो सगळा महाराष्ट्र जिंकण्याच्या स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. महाराजांचं सगळं तो स्वराज्य जिंकण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. फार बाका प्रसंग आहे. आई जगदंबेने त्यांना सांगितलं, सला कर, तडजोड कर. आग्र्याच्या कैदेमध्ये शिवाजी महाराज सापडले, कैद झाले आणि आई जगदंबेने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की तू पळून जा. बघा,
ती कधी महाराजांना पळून जायला सांगते, कधी तडजोड करायला सांगते, कधी आक्रमण करायला सांगते. शाहिस्ते खानाची स्वारीचा प्रसंग आहे. तो शाहिस्ते खान लाल महालामध्ये तळ देऊन बसलेला आहे. लाखो सैनिकांनी गरडा घातलेला आहे लाल महालाला शाहिस्ते खानाच्या. इतक्या सुरक्षेमध्ये तो शाहिस्ते खान आहे. पण आई जगदंबेने त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की तो घुसून हल्ला कर. वेळोवेळी प्रसंगातून बाहेर कसं पडावं हे आई जगदंबा शिवरायांना मार्गदर्शन करते. लक्षात ठेवा, हे देवाचं महात्म्य एवढं असतं. पावलं पावलावर तो संरक्षण करते, ती मार्गदर्शन करते. याचं हे जिवंत बोलतं चालतं उदाहरण आहे. म्हणून ही अशी त्वरित प्रसन्न होणारी आई तुळजाभवानी, लवकर प्रसन्न होणारी, दुष्टांचं मर्दन करणारी, मातृरूपामध्ये असलेली ही देवता समर्थांना प्रिय आहे. ते तिची उपासना करतात. बघा, जितकी दुर्गेची उपासना होईल, आई तुळजाभवानीची उपासना होईल, त्याचं आणखीन एक महत्व आहे, त्याचं आणखीन एक रहस्य आहे. आज समाजामध्ये स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार वाढीस लागलेले आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर आज ही दुर्गेची उपासना, भवानीची उपासना कुठेतरी दुर्लक्षित होत आहे. कारण देवी भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा दुर्गा उपासनेचा हा एक महत्वाचा दंडक आहे की या जगातील समस्त स्त्रिया ह्या आई जगदंबेचं रूप आहे. जो देवीचा उपासक आहे त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे, ही पहिली अट आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन. ही पहिली अट आहे. आणि असं जर असेल, देवी उपासनेचा जर प्रचार प्रसार झाला तर आपोआपच स्त्रियांचा सन्मान राखला जाईल. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराज स्त्रियांचा किती सन्मान राखत होते. ज्यावेळेस ते शत्रूवर आक्रमण करीत असत त्यावेळेस ते स्त्रीला धक्का लावत नसत. महाराजांचा दंडक होता, गाय धरायची नाही, मारायचा तर विषय सोडा, स्त्रीची विडंबना होत्या कामा नये. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे महाराज हे आई जगदंबेचे उपासक आहे, मातृरूपाचे उपासक आहे. म्हणून ही तुळजाभवानीची उपासना ही फार महत्वाची आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, मी सांगितलं, जो जो करील त्यांचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान समर्थांच्या जीवनाला आहे, छत्रपती शिवरायांच्या जीवनाला आहे. पुढे आता अफजल खानाचा वध झाला, अफजल खानाचं पारिपत्य झालं आणि महाराजांना असं वाटायला लागलं की हे आई जगदंबेमुळेच यश मिळालं. आता आपणास तुळजापूरला तर येणं शक्य नाही, कारण तुळजापूर हे त्यावेळेस शत्रूच्या प्रदेशामध्ये आहे आणि देवीचं दर्शन तर त्यांना वारंवार घेण्याची त्यांना सोस आहे. मग काय करायचं? म्हणून महाराजांनी ठरवलं की आई तुळजाभवानीचं आपण मंदिर उभा करावं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं. लक्षात ठेवा, महाराजांचे जे कारभारी आहेत, मंबाजी नाईक पानसरे त्याचं नाव, महाराजांनी त्यांना पाठवलं नेपाळला. गंडकी नदीतून शिळा मागवली, चांगले शिल्पी मिळवले, शिल्पकार गोळा केले आणि तुळजाभवानीची सुंदर मूर्ती घडवून घेतली. जशी तुळजाभवानीची मूर्ती आहे तुळजापूरची, अगदी तशीच डिट्टो ॲक्युरेट अशी मूर्ती शिवाजी महाराजांनी घडवून घेतली आणि तिची स्थापना प्रतापगडावर आपले सचिव मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते केली. आणि सांगण्याचा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी तुळजाभवानीची स्थापना समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाखाली झालेली. समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद आणि समर्थांचं मार्गदर्शन शिवरायांना आहे प्रतापगडाचं मंदिर उभारण्यामध्ये. गिरीधर गोसावी म्हणून समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य समर्थ प्रताप हा त्यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ते काय म्हणतात की समर्थे अफजल खानास मारविले, मग चाफळ क्षेत्र उभे केले आणि तुळजाभवानीस स्थापिले प्रतापगडा माझारी. त्या गिरीधर गोसावींनी समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे. हे गिरीधर गोसावी समर्थ रामदास स्वामींच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहेत. समर्थांचा त्यांनी सहवास अनुभवलेला आहे आणि त्यांनी तो प्रत्यक्ष आखो देखा हाल असा त्यांनी तो ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रमाण दिलेलं आहे. ते म्हणतात की समर्थ अफजल खानास मारविले, आदिशक्तीस स्थापिले प्रतापगडा माझारी. तर प्रतापगडावर जे आई तुळजाभवानीचं मंदिर उभा राहिलं याच्या पाठीमागे समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद आणि प्रेरणा आहे हे नक्की. आणि तो भोरप्याचा डोंगर आहे. प्रतापगडाला पूर्वी भोरप्याचा डोंगर, साधा एक डोंगर होता. महाराजांनी तिथे किल्ला बांधला आणि त्याचं नाव दिले त्यांनी प्रतापगड. याचं कारण काय? कारण समर्थ रामदास स्वामींनी तिथे प्रताप मारुतीची स्थापना केलेली होती. त्या मारुतीचं नाव होतं प्रताप मारुती.
म्हणून त्या गडाचं नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं प्रतापगड. असंही एकमेकांमध्ये गुंफण असलेला विषय आहे मित्र. हा एकमेकांमध्ये इतका मिसळलेला विषय आहे की रामदास स्वामी, शिवाजी महाराजांनी, तुळजाभवानी हे मेड फॉर इच अदर. याची एकमेकांमध्ये जसा एखादा मण्यांचा सुंदर हार करावा किंवा वेगवेगळी फुलं एकत्र गुंफून एक सुंदर हार करावा, तसं हे तिन्ही गोष्टी एका इतक्या सुंदर मिसळलेल्या वेगळ्या करता येत नाही. म्हणून हे गोष्टी या ठिकाणी रेफरन्सेस द्यावे लागतात. तर तुळजाभवानीचं मंदिर छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर स्थापन केलं, मूर्ती स्थापन केली, विधिवत मूर्ती स्थापन केली. महाराज स्वतः तुळजाभवानीचे भोपे बनले. इतिहासामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे, उल्लेख आहे की शिवाजी महाराज हे कोण आहेत? तुळजाभवानीचे भोपे. मग आता देवीची मंदिर स्थापन केलं, रोज पूजा केली पाहिजे ना. पण आता महाराजांना तर राजकारण करायचं आहे, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा उद्योग करायचा आहे. तिथं महाराज रोज राहू शकत नाहीत, नित्य पूजा करू शकत नाहीत. म्हणून महाराजांनी आपले एक सेवक मंबाजी नाईक पानसरे यांना आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ठेवलेले आहे देवीच्या पूजा करण्यासाठी. आणि त्या देवीच्या पूजेसाठी लागणारा सगळा चाकर वर्ग, मग पेशवा असेल, पुजारी असेल, फुलवाला असेल, या सगळे घटक, हे सगळे कारभारी, हे सगळे सेवक महाराजांनी यांना नेमणुका दिलेले आहेत. विश्वनाथ भट हडप म्हणून तुळजाभवानीची पूजा महाराजांनी तिथं पुजारीची नेमणूक केली. एवढं सगळं महाराजांनी केलं. नुसतं मंदिर बांधून ते थांबले नाही, सगळ्या सोयी केल्या. देवीची नित्य पूजा चालेल, उपासना चालेल याची सोय केली. जे विधी तुळजापूरला होतात ते सगळे विधी प्रतापगडावर होतात. पौर्णिमेला छबिना होतो प्रतापगडावर. पहा, दर पौर्णिमेला बकऱ्याचा बळी दिला जातो. दर खंडेनवमीला बकऱ्याचा बळी दिला जातो. दसऱ्याला अजाबळी दिला जातो, तुळजापूरला दिला जातो. तसाच तो प्रतापगडावर दिला जातो. म्हणजे जे विधी तुळजापूरला होतात ते सगळे विधी प्रतापगडावर होतात. बघा किती शिवाजी महाराजांचं मोठं काम आहे. कुठेही महाराजांनी उपासनेमध्ये तडजोड केलेली नाहीये. फार महत्वाचा विषय आहे हा. पुढे आपणास बघा, ही आई तुळजाभवानीची ही शक्ती उपासना, ही सामर्थ्याची उपासना, ही पराक्रमाची उपासना. तुळजाभवानीची जो उपासना करेल तो पराक्रम करेल, तो तलवार गाजवेल, वेगवेगळ्या क्षेत्रात उदंड पराक्रम करेल. आपणास याचे काही दाखले मी तुम्हाला आधुनिक दाखले देतो. बघा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये बंगाल प्रांत हा क्रांतिकारकांचा प्रांत म्हणून ओळखला जातो. आपल्या भारत देशामध्ये विशेष करून सगळे क्रांतिकारक, मोस्टली क्रांतिकारक हे सगळे बंगाल प्रांतामधून आलेले आहेत. याचं कारण आहे, बंगाल प्रांत हा दुर्गा पूजेचा प्रांत आहे. दुर्गा पूजा त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळे शक्तीची उपासना केली जाते आणि त्या साहजिकच त्या देवतेचे गुण त्या उपासकामध्ये येत असतात. म्हणून सगळे क्रांतिकारक, फासावर चढणारे क्रांतिकारक हे बंगाल प्रांतामधून मुख्यत्वे करून आलेले आहेत. स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारं जे प्रेरक गीत आहे, जे स्फूर्ती गीत आहे, वंदे मातरम, ह्या गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी हे दुर्गेचे उपासक आहेत. हे आज माहीत नाही, आम्हाला माहीत करून दिलं जात नाही, मुद्दाम करून दिलं जात नाही तुम्हाला. कारण हे जर तुम्हाला माहीत करून दिलं तर तुम्ही वाघ व्हाल ना. तुम्ही असेच शेळ्या मेंढ्यासारखं राहिले पाहिजे, हा काही लोकांचा उद्देश आहे. तुम्ही असेच शेळपट राहिलं पाहिजे, तुम्ही पराक्रमी होता कामा नये. तर हे बंकिमचंद्र चटर्जी ज्यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिली, त्या कादंबरीमध्ये हे गीत समाविष्ट आहे, वंदे मातरम. हे 1875च्या दुर्गा उत्सवामध्ये त्यांना हे गीत स्फुरलेलं आहे. दुर्गा उत्सवात बंकिमचंद्र चटर्जी यांना देवीचं दर्शन झालं आणि नवमीला त्यांना हे गीत स्फुरलेलं आहे. या गीताचा इतिहास हा असा आहे. म्हणजे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याची प्रेरणा ही आई तुळजाभवानी आहे, लक्षात ठेवा. आपण जर आपल्या भारताचा जर नकाशा बघा तुम्ही, आपल्या भारत देशाचा नकाशा कसा आहे तर तो तुळजाभवानीच्या रूपामध्ये आहे. आपण भारत देशाला भारत माता म्हणतो, आमच्या देशाचा नकाशा हा मातेच्या रूपामध्ये आहे. वंदे मातरम हे आमचं गीत आहे आणि हा प्रसाद आहे तुळजाभवानीचा. आणि ह्या वंदे मातरम गीत हे नुसतं गीत नाही, हे हत्यार आहे, लक्षात ठेवा. हे गीत म्हणत म्हणत हजारो लोक रस्त्यावर आले, लाखो लोक रस्त्यावर आले.
ब्रिटिशची प्राणपणाने लढले, वंदे मातरम म्हणत फासावर गेले आणि ह्या गीतानी, ह्या मंत्रानं, या शब्दाने स्वातंत्र्य मिळवून दिलेले ही कृपा, हे सामर्थ्य आई तुळजाभवानीच आहे. किती लोकांना हे माहिती आहे मला सांगा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या अगदी 16व्या वर्षी आई तुळजाभवानीच्या मूर्तीसमोर उभा राहून प्रतिज्ञा केली की मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता मी मरेन, झुंजेन आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देईन. असा आहे हा विषय. इतका सुंदर आहे, विषय खूप मोठा आहे. तर ही आई तुळजाभवानीची उपासना समर्थ चरित्रामध्ये आपणास अशी दिसते. आता पुढे आणखी महत्वाचं तुम्हाला मी या ठिकाणी एक मुद्दा मांडतो की राज्याभिषेक होण्यापूर्वी, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी समर्थ रामदास स्वामी प्रतापगडावर गेले. आता राज्याभिषेक करून घ्यायचा आहे, छत्रपती व्हायचं आहे, पण आई तुळजाभवानीची प्रार्थना केल्याशिवाय, तिची पूजा केल्याशिवाय महाराज छत्रपती कसे होतील? लक्षात ठेवा. महाराजांना याची जाणीव आहे की हे सगळं झालं, हा सगळा पराक्रम झाला, हा सगळा उद्योग झाला, हे सगळं यश मिळालं हे आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादामुळे. म्हणून महाराज राज्याभिषेकापूर्वी सुमारे 15 दिवस अगोदर प्रतापगडावर गेले. असं लिहून ठेवलेलं आहे इतिहासामध्ये की आईचं मंदिर अंतरावर आहे. महाराज घोड्यावरून खाली उतरतात आणि साष्टांग नमस्कार घालीत 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 मंदिरापर्यंत जातात शिवाजी महाराज देवीच्या दर्शनासाठी. आणि महाराज प्रतापगडावर गेले आणि 1.25 मण वजनाचं रत्नजडित सोन्याचं छत्र आई तुळजाभवानीला शिवाजी महाराजांनी अर्पण केलं. 1.25 मण वजनाचं म्हणजे सुमारे 50 किलो सोन्याचं रत्नजडित. पहा बरं नशीब आहे आजचे पुरोगामी त्या काळामध्ये नव्हते, नाहीतर ते म्हणले असते हे कशाला, दिस इज वेस्टेज ऑफ वेल्थ, वेस्टेज ऑफ पब्लिक प्रॉपर्टी. बरं नशीब आहे हे पुरोगामी नव्हते, लक्षात ठेवा. आणि जर पुरोगामी असते तर महाराजांनी काही केली नसती, चांबडं सोडून उलटं टांगलं असतं, नाहीतर कडेलोट केला असतं किंवा शिरच्छेद केला असतं. हे असले नाटकं महाराजांनी चालू दिली नसती, लक्षात ठेवा. महाराजांनी देवीची यथासांग पूजा केली. 1.25 मण वजनाचं रत्नजडित सोन्याचं छत्र आई जगदंबेला अर्पण केलं. तिची यथासांग पूजा केली, तिला राज्याभिषेकाचं आमंत्रण दिलं आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 1674ला रायगडावर पार पडला आणि महाराज छत्रपती झाले. पण अगोदर आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन. मित्र होय, अशा गोष्टी समर्थ रामदास स्वामींनी. आता माझा पुढचा विषय, समर्थ रामदास स्वामींनी जे आई तुळजाभवानीची वरती लेखन केलेलं आहे, जी स्तोत्र लिहिलेली आहे, त्यांनी तिची उपासना कशा प्रकारे केलेली आहे याच्याकडे आता आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकूया. ही झाली सगळी पूर्वपीठिका. तुळजाभवानीचं नातं समर्थांशी कसं आहे, ती त्यांची कुलदेवता आहे, त्यांची उपास्य देवता आहे. त्यांनी त्याची उपासना कशासाठी केली? समिष्टीच्या कल्याणासाठी केली, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केली, असुरांच्या संहारासाठी केली, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही. लक्षात ठेवा. आई जगदंबा त्यांना प्रसन्न झाली, वर माग म्हणते, पण ते स्वतःसाठी काहीही मागत नाहीये. तर समर्थांनी आई तुळजाभवानीची अशी जवळजवळ मी तुम्हाला सांगितले की 40च्या आसपास कवनं केलेले आहेत, स्तोत्र लिहिलेले आहेत. आणि ही सगळी स्तोत्र हे केवळ इट इज नॉट मिअर पोएट्री, हे केवळ काव्य नाहीये, तर हा समर्थांचा अनुभव आहे. समर्थ रामदासांची तुळजाभवानीविषयी असलेली भक्ती, त्यांच्या भक्तीचं रहस्य, त्यांच्या भक्तीचं प्रयोजन या स्तोत्रांमधून उलगडतं. असा हा एक मोठा अभ्यासाचा, एक चिंतनाचा विषय आहे. या स्तोत्रांवरती आपण थोडंसं दृष्टिक्षेप टाकणं अत्यंत आवश्यक आहे. समर्थ रामदास म्हणतात, या सगळ्या स्तोत्रांमधून मी त्यातले काही श्लोक घेतलेले आहेत. सगळी स्तोत्र अभ्यासणं मर्यादित वेळेमध्ये शक्य नाहीये. ते म्हणतात, भक्तास रक्षिले मागे. त्या स्तोत्रांमध्ये ते काय म्हणतात? भक्तास रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी तिधले सर्वे आनंदवन भुवनी. अनंत युगाची जननी तुळजा रामवरदायिनी, तिची स्वरूप समजोनी राहे तो ज्ञाता. ही तुळजाभवानी कशी आहे? ही अनंत युगाची जननी आहे. लक्षात ठेवा, ही विश्वजननी आहे. शक्तिविहीन कोण आहे हे तो विचारून पाहे, शक्ती विरहित नर आहे यश कीर्ती प्रताप. तुम्हास यश मिळवायचं असेल, कीर्ती मिळवायची असेल
पराक्रम करावायचं असेल तर ते तुळजाभवानीच्या उपासनेशिवाय शक्य नाही, कारण ती शक्तीची देवता आहे. लक्षात ठेवा. माणूस किती जरी मोठा रेड्यासारखा बलवान असला तरी त्याच्या हातून महान कामं होतीलच असं नाहीये. लक्षात ठेवा. आणि याचा सगळा स्रोत हा तुळजाभवानीपाशी आहे, या देवतेपाशी आहे. म्हणून ते म्हणतात शक्तिवीण कोण आहे हे तो विचारून पाहे, शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप, लो लागला लो आदिशक्तीचा लागला लो. ते म्हणतात की मला आई जगदंबेचा मला छंद लागलेला आहे. लो म्हणजे छंद, लो लागला लो मला तिचा छंद लागलेला आहे. आंतरी लो बाहेर लो आदिशक्तीचा लागला लो, मला तिचा छंद आहे. बघा छंद याचा अर्थ अहोरात्र तिचं चिंतन आहे. माझ्या मनामध्ये, माझ्या अंतरंगात, माझ्या बहिरंगामध्ये आई जगदंबा सामावलेली आहे. आणि तिच्या उपासनेशिवाय, तिच्या स्मरणाशिवाय माझा वेळ जात नाही. दास म्हणे धन्य भवानी, निजपद देते भक्ता लागुनी, ओळली जगन्माता काय उणे रे आता, वैभव जाता जाता भक्त हाणतील आता. आई जगदंबा जर प्रसन्न झाले तर काय कमी आहे. पहा इतकं वैभव मिळेल, इतका ऐश्वर्य मिळेल की भक्त त्या वैभवाला लाटा हाणतील. हे समर्थांचं वचन आहे बरं का, की इतकं वैभव मिळेल. वैभव जाता जाता भक्त हाणती लाथा, दास म्हणे माझे जिणे सार्थक झाले. पहा माझं जिणं सार्थक झालं, मी तिची भक्ती केली, तिची उपासना केली आणि माझं आयुष्याचं सार्थक झालं. कृपेने रंगते राजे, सामर्थ्य वर्तते जनी, संपन्न मागती भिक्षा, चालेना तिचं वेगळे. तिची कृपा जर झाली तर रंक आहे राजा होतो, आणि संपन्न असेल तिची अवकृपा झाली तर तो भिक्षा मागायला. सरळ उलट्याचं पलट होतं, होत्याचं नव्हतं होतं. असं तिच्या भक्तीचं उपासनेचं सामर्थ्य आहे. कृपेने रंकते राजे. एखादा रंक असेल, भिक्षा मागणारा असेल, भिकारी असेल, तिची कृपा झाली तर राजा होईल, आणि अवकृपा झाली तर राजा असेल तर भिकेला लागेल. पहा हे समर्थांनी फार मोठं रहस्य सांगितलेलं आहे. रामदास म्हणे माझी माता जगदेश्वरी, ऐश्वर्य सर्व शक्तीचे विवेके प्रत्यय पहा. हे सगळं ऐश्वर्य आहे हे आई जगदंबेचं आहे. शक्तीने मिळते, सर्व शक्तीने भोग होत असेल. हो की नाही. भोग साधनं आहेत, भोगाचे विषय आमच्या समोर हात जोडून उभा आहेत, पण भोग घेण्याचं जर सामर्थ्य नसेल, शक्ती नसेल तर आपण भोग घेऊ शकत नाही. म्हणून भोगाची साधनं असावीत आणि भोग घेण्याचं सामर्थ्य असावं, आणि ते सामर्थ्य आहे तुळजाभवानीपासून मिळतं. ही जगदंबा सामर्थ्याचा स्रोत आहे. लक्षात ठेवा. नुसतं काजू बदाम खाऊन सामर्थ्य येत नाही. मावळ्यांना सामर्थ्य मिळालं चटणी भाकर खाऊन मिळालं. लक्षात ठेवा. काजू बदाम तूप खाऊन माणूस पुष्ट होईल, वजन वाढेल, शरीरावर मांस वाढेल, पण पराक्रम होईलच असं नाहीये. आमच्या मावळ्यांनी की आमच्या पराक्रमी पुरुषांनी कांदा भाकर खाऊन, चटणी भाकर खाऊन हा पराक्रम केलेला आहे. कारण त्यांचं अधिष्ठान आहे तुळजाभवानी होतं. तर ते पुढे म्हणतात की प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुलदेवता. समर्थ रामदास स्वामींची कुलदेवता कोण आहे? आई तुळजाभवानी. त्याचा उल्लेख त्यांनी या स्तोत्रामध्ये ठाई ठाई केलेला आहे. लक्षात ठेवा. प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुलदेवता, श्रेष्ठाची कामना होती पूर्वीरी मन कामना. समर्थ रामदास स्वामींचे मोठे भाऊ गंगाधर त्यांना श्रेष्ठ असं म्हणत असत. त्यांनी तुळजाभवानीला नवस केला होता आणि तो नवस फेडायचा काही कारणामुळे त्यांच्याकडून राहून गेला. समर्थ रामदास स्वामींनी तो तुळजाभवानीचा नवस फेडला. कुठे? प्रतापगडावर जाऊन. समर्थ रामदास स्वामी प्रतापगडावर गेले, आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आपल्या भावाचा नवस फेडला. तो नवस कोणता होता? तर तो नवस होता की देवीला फूल व्हायचं सोन्याचं, असा तो नवस होता. फेडायचा राहून गेला होता. समर्थ रामदास स्वामी प्रतापगडावर गेले आणि त्यांनी तो देवीचा नवस फेडला. हे लक्षात ठेवा. एक ते म्हणतात पुढे की देऊ जाणे घेऊ जाणे, भक्ती पाहिजे बरी. आपण देवाचा नवस करतो, आपण देवाला मागणं मागतो, हे ठीक आहे. आपण मागणं मागतो, देव आपलं मागणं पुरवतो, आपण नवस करतो, इच्छा पूर्ण होते आणि नवसाची आपणास काय करावं लागतं? पुन्हा पूर्ती करावी लागते. पण याच्या पुढे गेलं पाहिजे. देऊ जाणे घेऊ जाणे, भक्ती पाहिजे बरी.
हा व्यवहार झाला. या व्यवहारामध्ये किती दिवस अडकायचं? तर देवावर आपण निष्काम प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपण देवाची खऱ्या अर्थाने भक्ती करायला शिकलं पाहिजे. हा समर्थ रामदास स्वामींचा सांगावा आहे. नवस नवसीला होता तो त्यापासून चुकला. उदंड ऐकले होते रामासी वरू दिला. त्या आई तुळजाभवानीने रामाला वर दिला. हे मी उदंड ऐकलं होतं, मी दास रघुनाथाचा मजही वरदायिनी. मग आई तू रामाला वर दिलास, तू मला वर दे ना. बघा समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, तू रामाला वर दिलास की नाही, मग तू मला पण वर दे ना. मला तू का नाही वर देणार? माझी इच्छा नाही का पूर्ण करणार? आता काय समर्थांची इच्छा आहे पहा. ऐसी दयाळू माता तू संतुष्ट भक्तिभावाने, तू भक्तिभावाने संतुष्ट होतेस, थोड्यानं समाधानी होतेस, थोड्याने श्लाघ्यता मोठी, थोर संतोष पावला. तू समाधानी झालीस, माझ्यावर प्रसन्न झालीस, हो की नाही. लोकांची माता चुकते, हो की नाही, लोकांची माता चुकते, पण अचूक जननी मला, तू माझी आई आहेस, तू अचूक आहेस, तू कधी चुकत नाहीस. आता तू मला एक मागणं माझं पूर्ण कर. मला एक मागणं पूर्तता कर, माझी इच्छा पूर्ण कर. कोणतं? एकची मागणी आता द्यावे ते मज कारणे. तुझा तो वाढवी राजा शीघ्र आमासी देखता. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. ते म्हणतात की आई जगदंबे तू शिवाजी महाराजांना आशीर्वाद दे, हे माझं मागणं आहे. तुझं आहे त्याचा सांभाळ कर. तू दुष्टांचा नाश केलास. हे भूतकाळामध्ये, हा भूतकाळ आहे, हे मी ऐकतो, पण हा भूतकाळ झाला. मला वर्तमानामध्ये तुझं सामर्थ्य बघायचं आहे. वर्तमानामध्ये हे मला तुझा पराक्रम बघायचा आहे. आणि तू शिवरायांना मोठं कर, त्यांचा सांभाळ कर. हे समर्थ रामदास स्वामींनी आई तुळजाभवानी पुढे पदर पसरून मागणं मागितलेलं आहे. स्वतःसाठी नव्हे, शिवाजी महाराजांसाठी. आणि मग ते देवीचं दर्शन घेऊन त्यांनी तिथं अनेक स्तोत्र लिहिली प्रतापगडावर. ठीक आहे. देखिली तुळजा माता निवालो अंतरी सुखे, तुटली सर्व ही चिंता, थोर आधार भाग संकटे वारी, निवारी दुष्ट दुर्जना, संकटी भरवसा मोठा, तत्काळ काम होत असे, दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन, वाचविले भक्तासी त्वरित येऊन, म्हणती त्वरिता तीयसी भक्तजन, तीच तुळजा भवानी हो. तर ही तुळजा भवानी अशी आहे की तुझेनी सर्व बोलणे, तुझेनी सर्व चालणे, तुझेनी योग धारणे, तुझेनी राजकारणे. आई जगदंबे तू कशी आहेस, तुझ्यापासूनच सगळं आहे. या ठिकाणी पहा, हे सगळं रहस्य समर्थ रामदास स्वामींची सगळी स्तोत्र जी आहेत, ही सगळी रहस्यमय स्तोत्र आहेत. याच्यामध्ये सगळं उपासनेचं रहस्य दडलेलं आहे. हे आता एवढ्या वेळेमध्ये हे फेसबुक लाईव्ह याच्यामध्ये हे कठीण काम आहे खरं पाहिलं तर. ते म्हणतात मी तिची उपासना काय केली, तिची उपासना कशासाठी? तर ते म्हणतात तुझेनी सर्व बोलणे, तुझेनी सर्व चालणे, तुझेनी योग धारणे. योग उपासना करावायची असेल परमार्थ साधकाला, कुंडलिनी शक्ती जागी व्हावी लागते. आणि ती कुंडलिनी शक्ती म्हणजे कोण आहे? ती कुंडलिनी कोण आहे? तर ती आई तुळजाभवानी आहे. ती कुंडलिनी जागी झाल्याशिवाय परमार्थामध्ये गती येत नाही, योग मार्गामध्ये प्रगती होत नाही. तर ती कुंडलिनी म्हणजे आई तुळजाभवानी आहे. ती शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे. तुझेनी योग धारणे, तुझेनी राजकारणे, सगळं तुझ्यामुळेच आहे. तिचा लो लागला आहे, मला तिचा छंद लागलेला आहे, समर्थ रामदास स्वामी म्हणतात. पहा, म्हणून तुळजापुरीची माता प्रतापगडी प्रकटली, प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते. आणि ती समर्थ म्हणतात ती तुळजापूरची आई जगदंबा प्रतापगडी प्रकट झाली तिथे येऊन राहिल्यासाठी. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, कोण पुसे अशक्ताला, रोगी बराडी दिसे, कळा नाही कांती नाही, युक्ती बुद्धी दुरावणे. हे शक्तीचं महत्व लक्षात ठेवा. शक्ती असेल तर माणूस तेजस्वी दिसतो. रूप असेल, बुद्धी असेल, विद्या असेल, कला असतील, गायन असेल, नृत्य, ही सगळी शक्तीची वेगवेगळी अंग आहेत. ही सगळी सामर्थ्याची वेगवेगळी रूप आहेत. आणि हे सगळं तुळजाभवानीपासून आहे, हे सगळं आई जगदंबेपासून आहे. आणि ही शक्ती आपल्याकडे असेल, ही शक्ती स्थानं असतील तर जगामध्ये मानमान्यता आहे. कोण पुसे अशक्ता, म्हणजे ज्याच्याकडे काही सामर्थ्य नाही आहे, ज्याच्याकडे कसली कलागुण नाही आहे, त्याला ह्या जगामध्ये कोण विचारतो?
त्याला कोणी विचारत नाही, त्याला कसलीही प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. सार संसार शक्तीने शक्ती भोगीचे, शक्त तो सर्वही भोगी शक्तीवीण दरिद्रता. माणूस दरिद्री काय आहे? शक्तीवीण, शक्ती नसल्यामुळे माणूस दरिद्री आहे. आणि ती शक्तीची प्राप्ती आपणास आई तुळजाभवानी पासून होते. पहा, तस्मात शक्ती प्रमाण आहे. शक्तीला पाहिजे युक्ती, तस्मात शक्ती प्रमाण. तिला युक्तीची जोड असणं आवश्यक आहे. पहा, आम्ही गेल्या 70 वर्षामध्ये काही गोष्टी फार चुकीच्या आम्ही मुलांना शिकवल्या किंवा अर्धवट शिकवल्या. काही मिसकन्सेप्शन्स त्यांच्या बुद्धीमध्ये आम्ही रुजवलेले, की उदाहरणार्थ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अशा गोष्टी आम्ही मुलांना शिकवल्या. त्याच्यामुळे एक प्रकारे शक्तीचा आपण द्वेष करायला लागलो एका दृष्टीनं, किंवा शक्तीची आपण उपेक्षा करायला लागलो. म्हणून आज आमची तरुण पिढी ही निर्बळ आहे, निस्तेज आहे. पहा, दुर्बळ आहे पिढी. भले यांच्याकडे बुद्धी असेल पण सामर्थ्य नाही आहे. आत्महत्या करतायत लगेच, पटकन निराश होत आहे, फ्रस्ट्रेट होत आहे, दारू सिगारेट सारख्या व्यसनाची आहारी जात आहेत. का? यांच्याकडे सामर्थ्य नाही, ह्यांची बुद्धी काही कामाची नाहीये. म्हणून जर जीवनामध्ये यशस्वी व्हावायचं असेल, तुम्हाला विजय प्राप्त करावायचा असेल, तर तस्मात शक्तीप्रमाणे हे अंतिम विजय हा शक्तीने मिळतो. शक्ती निर्णायक असते. पहा, युक्ती किती तुमच्याकडे श्रेष्ठ आहे, पण युक्तीचं रूपांतर विजयामध्ये व्हावायचं असेल, युक्ती जर फलप्रद व्हावायचं असेल तर शक्तीशिवाय चालत नाही. लक्षात ठेवा. मुक्त केले देव कोडी सर्व ही शक्तीच्या बळे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की केले कशाच्या जोरावर? तर शक्तीच्या बळावर, सामर्थ्याच्या बळावर. रावण एवढा शक्तिशाली होता, त्याने 33 कोटी देव जिंकले होते, त्या सगळ्यांना बंदिवासामध्ये घातलं होतं. आणि प्रभू रामचंद्रांनी त्याची मुक्तता केली शक्तीच्या जोरावर. म्हणून मुक्त केल्या देव कोडी सर्व ही शक्तीच्या बळे. समर्थ भवानी माता समर्था वरू दिला. ही भवानी माता समर्थ आहे आणि तिनं समर्थ आला म्हणजे रामरायाला आशीर्वाद दिला. उदो उदो तुझा उदो जाहला सचराचरी, गोंधळ घातला देवी ब्रह्मा विष्णू महेश्वरी. आई जगदंबेचा गोंधळ साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा घालतात. हे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आईच्या दरबारातले गोंधळी आहेत, ते सुद्धा तिचे किंकर आहेत. ओळता भवानी माता महेंद्र दासी इच्छिती, बोलणे हे प्रचितीचे अन्यथा वाऊगे नव्हे. समर्थ म्हणतात, मी गप्पा मारत नाहीये, मी बाडा मारत नाहीये, मी काही कल्पित गोष्टी सांगत नाहीये, तर हे माझं बोलणं कसं आहे? प्रचितीचं आहे, मला अनुभव आहे. ओळता भवानी माता महेंद्र दास्य इच्छिती. जर भवानी माता प्रसन्न झाली तर साक्षात देवाचा राजा इंद्र सुद्धा काय करेल? तुमचा दास होईल. पा, इतकं सामर्थ्य निजपद देते भक्ताला गुणी, भक्ताला स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करून देते. अशी ही आई तुळजा भवानी आहे, ही जगदंबा आहे. माय तू, पुढे ते म्हणतात, ही आई जगदंबेचं नातं माझ्याबरोबर कसं आहे? ती माझी कोण आहे? तर माय तू, बाप तू, बंधू तू, गणगोत समस्त ही. तू माझी आई आहेस, माझा बाप आहेस, माझं गणगोत आहेस, माझा भाऊ आहेस, माझं सर्व काही तूच आहे. तुझं वीण मला नाही भवानी भक्त वत्सले. तुझ्याशिवाय मला कोण आहे या जगामध्ये? आई जगदंबे, तुझं वीण मजला नाही भवानी भक्त वत्सले. विदेशी एकला आहे, तुझं वीण निराश्रयो. बघा, विचार करा, हे लहान पोर वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून गेलेले आहे. कोणाच्या बळावर? ते म्हणतात, मला कोणी सांभाळलं? आई तू सांभाळलंस. विदेशी एकला आहे, तुझं वीण निराश्रय, दयेने सर्व सांभाळी भवानी भक्त वत्सले. संकटे वारिली नाना, वाढविले परोपरी, नेणता चुकलो तुला भवानी भक्त वत्सले. माझ्या हातून चूक झाली असेल, पण तू भक्त वत्सल आहेस, मला क्षमा कर. तूच माझा सांभाळ केलेला आहेस. विदेशी एकला आहे, मी जीवन जगलो. तपश्चर्येच्या कालखंडामध्ये, भारत भ्रमणाच्या कालखंडामध्ये काखेला झोळी अडकवून, पायामध्ये खडावा घालून, रानात, दऱ्या खोऱ्या, डोंगर दऱ्यामध्ये मी एकटा जीवन जगलो, निराश्रित होतो. त्यावेळेस आई तूच माझा सांभाळ केलास. इच्छिले पुरविले सर्व कामना मनकामना, संकटी रक्षिले माते भवानी भक्त वत्सले. आई तूच माझा सांभाळ केलंस ग आई. जिचार वैभवाचे लोक हरिहर ब्रह्मादिक, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा
त्या महेशाला सुद्धा, विष्णूला सुद्धा तुझ्यापासूनच वैभव प्राप्त होतं. बहुराजे राजेश्वर सर्व तुझेची किंकर. मोठे मोठे राजे महाराजे सुद्धा तुझेच दास आहेत, तुझेच सेवक आहेत. रामवरदायिनी माता ही माझी कुलस्वामिनी, मुळी रामवरदायिनी, रामदास ध्यातो मनी. ती रामाला वर देणारी ती आई तुळजाभवानी ही माझी कुलस्वामिनी आहे, माझी रक्षण करणारी आहे, असुराचा संहार करणारी आहे, वैभव देणारी आहे, इच्छिलेल्या कामना पूर्ण करणारी आहे. म्हणून मी तिला माझ्या मनामध्ये मी तिचा ध्यास घेतो, मी तिची उपासना करतो असं समर्थ म्हणतात. आणि शेवटी त्यांचं एक फार सुंदर स्तोत्र आहे. व्याघ्र चोर भुजंगाचे भय अत्यंत वाटते, संकटी पावते माता भवानी भयनाशिनी. फार सुंदर स्तोत्र आहे पहा. व्याघ्र चोर भुजंगाचे भय अत्यंत वाटते, संकटी पावते माता भवानी भयनाशिनी. भूत प्रेत संबंधादी देवते भूतांपरी, अंतरी चिंतीजे माता भवानी भयनाशिनी. गुप्त उद्वेग चिंतेचा अंतरी कातरा पडे, त्या काळी आठवावी ते भवानी भयनाशिनी. संसारी वर्तता धोके वाटती भूतांपरी, दयाळू आठवा ध्यानी भवानी भयनाशिनी. दयेने पुरविले सर्व दासाची मनकामना, प्रचिती रोकडी आता भवानी भयनाशिनी. अशा सर्व प्रकारच्या भयाचा नाश करणारी, इच्छिलेल्या मनोकामना पूर्ण करणारी ही आई तुळजाभवानी. ही समर्थ रामदासांची कुलदेवता, ही तुम्हा अनेकांची कुलदेवता आहे. कुळाचा सांभाळ करणारी आहे, कुळाला वर्धिष्णू करणारी आहे, सर्व प्रकारचं वैभव प्राप्त करून देणारी आहे. ही पहा, तुमच्या समस्त तुम्हाला सुखाची प्राप्ती करून, तुम्हाला परम आनंदाची प्राप्ती करून देणारी ही शक्ती देवता आहे, ही पराक्रमाची देवता आहे. म्हणून नवरात्रामध्ये जी आपण आता नवरात्र येतोय, समर्थांनी जो आपणास दिशा दाखवलेली आहे, या उपासनेचं प्रयोजन सांगितलेलं आहे, त्या उपासनेचं प्रयोजन ध्यानामध्ये घेऊन आपण उपासना करावी. नवरात्रामध्ये 9 दिवस उपासना असते. एकूण 9 दिवस. पहिले 3 दिवस महाकाली, दुसरे 3 दिवस महालक्ष्मी आणि तिसरे 3 दिवस महासरस्वती. हे तुळजाभवानीची 3 रूप आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. असे 3-3 दिवसामध्ये 9 दिवसाची विभागणी. पहा, हे नवरात्र का साजरं करायचं, कसं साजरं करायचं, कोणत्या दृष्टिकोनातून साजरं करायचं. तर पहिले 3 दिवस महाकालीचे. पहा, म्हणजे काय, महाकाली ही तमप्रधान आहे, असुरांचा संहार करणारे. असुर म्हणजे तमोगुणी, तमोगुणात प्रवेश करून ती तमोगुणी राक्षसांचा नाश करते. आपल्यामध्ये अनेक प्रकारचे दुर्गुण असतात. म्हणजे वाईट काम करायला फार उत्साह असतो, चांगली कामं करायला आळस असतो. अनेक प्रकारचे दुर्गुण असतात आपल्यामध्ये. अज्ञान असतं, अनेक प्रकारचे दुर्गुण असतात, व्यसनं असतात, वाईट कामाकडे ओढा असतो, द्वेष, मत्सर, लोभ, काम, क्रोध, मोह, हे सगळे दुर्गुण आहेत. हे दुर्गुण पहिल्या 3 दिवसात नाहीशी करायचे. हे सगळे तमोगुणी दुर्गुण आहेत. ही सगळी आसुरी संपत्ती आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये महाकालीची उपासना करून, दुर्गेचं एक रूप आहे, आसुरी संपत्तीचा नाश करायचा. पुढे दुसऱ्या 3 दिवसामध्ये आता आसुरी संपत्ती गेली, दुर्गुण गेले. आता पुढच्या 3 दिवसामध्ये महालक्ष्मीची उपासना करायची. महालक्ष्मी म्हणजे वैभवाची देवता आहे, सद्गुणांची देवता आहे. स्वतःमधले सद्गुण वाढवायचे, क्रियाशीलता वाढवायची, देवीची उपासना करायची. साधू, संत, सज्जन, गुरु, देवता, ऋषीमुनी, धर्म, ग्रंथ यांचा आदर करायचा, यांचा सन्मान करायचा, परोपकार करायचा. ही सगळी सद्गुण संपत्ती आपल्यामध्ये बाणवायची, ही सगळी सद्गुण संपत्ती वाढवायची. याला दैवी संपत्ती म्हणलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. ही दैवी संपत्ती वाढवायची. कधी? पुढच्या 3 दिवसात. पहिल्या 3 दिवसात आसुरी संपत्तीचा नाश, दुसऱ्या 3 दिवसामध्ये दैवी संपत्तीची वाढ, दैवी संपत्तीचा अंगीकार, आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये आता आसुरी संपत्ती गेली, दुर्गुण गेले, दैवी संपत्ती आली, आपण शुद्ध झालो, पवित्र झालो. आता आपण ब्रह्मज्ञानाच्या अधिकारी होतो. तिसऱ्या 3 दिवसामध्ये म्हणून महासरस्वतीची उपासना, आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचं. आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की मोक्ष प्राप्ती, परिपूर्णता,
मग आपण आई जगदंबेच्या स्वरूपाला प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो, परम आनंदाची प्राप्ती होते. आई राजा उधो उधो, सदानंदाचा उधो उधो. आई जगदंबेची प्राप्ती होते, परिपूर्ण आनंदाची प्राप्ती होते, सच्चिदानंदाची प्राप्ती होते. अशी ही आई जगदंबा ब्रह्मा विष्णू महेशाला जन्म देणारी, सकल ब्रह्मांडाला जन्म देणारी, सकल विश्वजननी ही जगदेश्वरी आई तुळजा भवानी, आई राजा उधो उधो, हिची सर्वांनी आपण उपासना करावी, परम आनंदाची प्राप्ती करून घ्यावी. आई जगदंबेच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं ही मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आपण येणाऱ्या नवरात्रासाठी आपल्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेची कृपा आपल्या सर्वांवर राहो. हा आपला भारत देश, हा हिंदुस्थान, हा हिंदू धर्म बलशाली हो, विश्वविजयी हो, भगवा झेंडा सगळीकडे फडको. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख आनंद समृद्धी लाभो आपल्या सर्वांना. सर्व क्षेत्रामध्ये आपल्या मनोकामना पूर्ण होऊन आई जगदंबेची कृपा आपल्या सर्वांवर हो ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ही सेवा मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय